अपॉइंटमेंट विथ डेथ. अगाथा ख्रिस्ती. प्रकरण 5. डॉक्टर असे कल्पना रंगवण्यात गुंग झालेले असतानाच त्यांना भानावर आणणारी एक गोष्ट घडली. एक माणूस आत येऊन सरळ बॉयंटन कुटुंब बसलं होतं तिथं आला. तो मध्यमवर्गीय अमेरिकन होता. टापटिपीचे कपडे, दाढी केलेला लंबवर्तुळाकार चेहरा आणि आल्हाददायक आवाज असलेला हा माणूस खास अमेरिकन वाटत होता. मी तुम्हालाच सगळीकडे शोधत होतो, तो म्हणाला. त्यानं सर्वांशी हस्तांदोलन केलं आणि नंतर म्हातारीला त्यानं विचारलं, कशा आहात मिसेस बॉयंटन? फार थकलेल्या नाहीत ना प्रवासात? म्हातारी चौकशीबद्दल त्याचे आभार मानीत म्हणाली, थकलेली नाही मी फारशी, पण तुम्हाला माहिती आहे माझी प्रकृती फारशी चांगली नसते. हो हो, कल्पना आहे मला, पण आता बरी आहे. आणि नागासारखा फुसकारा सोडीत हसत म्हातारीनं पुस्ती जोडली, नादीन माझी चांगली काळजी घेते. होय ना ग नादीन? निर्विकारपणे नादीन म्हणाली, मी माझ्याकडून प्रयत्नांची शिकस्त करते. अर्थात तो नवागत म्हणाला आणि लेनॉक्सकडे वळून त्यानं विचारलं, लेनॉक्स, तुला हे राजा डेव्हिडचं शहर कसं वाटलं? नाही सांगता येत. लेनॉक्सला यात काहीच रस नव्हता. निराशाजनक वाटलं, होय ना? मलाही सुरुवातीला तसंच वाटलं, पण तू फारसा फिरलेला दिसत नाहीस, होय ना? कॅरोल म्हणाली, आईमुळे फारसं काही पाहता आलेलं नाही. म्हातारी पुस्ती जोडीत म्हणाली, दिवसातल्या 1-2 तासांपेक्षा जास्त मी फिरू शकत नाही. एवढं फिरता हीच आश्चर्यकारक गोष्ट आहे. नवागत मनापासून म्हणाला, मी शरीराची फारशी पर्वा करीत नाही. मनाची उभारी महत्त्वाची, मनाची शक्ती महत्त्वाची, मनाची शक्ती. म्हातारीचा आवाज तोंडात विरत गेला. रेमंडचे खांदे शहारा आल्याप्रमाणे किंचित थरारल्याचं डॉक्टरांनी पाहिलं. तुम्ही विलाप करणाऱ्या भिंतीला, वेलिंग वॉलला भेट दिलीत का मिस्टर कोप? रेमंडनं विचारलं. हो तर, पहिल्या प्रथम ती भिंतच पाहायला गेलो होतो. येत्या 2 दिवसात सर्व जेरुसलेम पाहून घेणार आहे. नंतर पवित्र भूमीतल्या बेथलहेम, नाझरेथ, टायबेरियस, गॅलिलीचा समुद्र अशा सर्व स्थळांना भेटी देणार आहे. नंतर जेरॅश, तिथं खूप प्रेक्षणीय रोमन काळातले अवशेष पाहायला मिळतात. मग गुलाबी शहर पेत्रा पाहण्याचा विचार आहे. थोडंसं आडवळणाला आहे. जाऊन येण्यात 5-6 दिवस तरी मोडतील. नवागत कोप म्हणाला. कॅरोल म्हणाली, मला तिथं जायला आवडेल. फार प्रेक्षणीय आहे असं म्हणतात. आहेच, फारच प्रेक्षणीय आहे. क्षणभर साशंकतेनं म्हातारीकडे पाहून कोप म्हणाला, निदान तुमच्यापैकी काहींनी तरी माझ्याबरोबर यावं असं मला वाटतंय. मिसेस बॉयंटन, तुम्हाला इतका प्रवास झेपणार नाही याची मला कल्पना आहे. तुमच्यापाशी कोणीतरी राहणं आवश्यकच आहे, पण काहींनी तरी यायला हरकत नाही. म्हातारी म्हणाली, अशी फाटाफूट आम्हाला चालणार नाही. काय मुलांनो, तुम्हाला काय वाटतंय? तिच्या आवाजाला विलक्षण तऱ्हेवाईक धार होती. तिच्या प्रश्नाला ताबडतोब उत्तरं मिळाली. नाही आई, नाही, अर्थातच नाही. म्हातारी हसून म्हणाली, पाहिलंत, मला सोडून कोणीही जाणार नाही. नादीन, तुझं काय? तू काही बोलली नाहीस? मी नाहीच म्हणते, पण लेनॉक्सची जायची इच्छा असली तर?
म्हातारीनं लेनॉक्सला म्हटलं, लेनॉक्स, तुझं काय? तू आणि नादिन का जात नाही? तिची जाण्याची इच्छा दिसते. लेनॉक्स चमकून वर पाहत म्हणाला, खरं म्हणजे मला पण नकोच. आपण सर्व एकत्रच राहूया. कोप खिलाडूपणा दाखवीत म्हणाला, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. पण हा खिलाडूपणाचा आव त्यानं ओढून ताडून आणल्याचं स्पष्ट जाणवत होतं. म्हातारी लोकर गुंडाळीत म्हणाली, आम्ही आमच्यातच राहणं पसंत करतो. आणि हो रेमंड, आत्ता तुझ्याशी बोलली ती तरुणी कोण होती? रेमंड दचकला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. मला तिचं नाव माहीत नाही. आपण येताना ती त्याच गाडीत होती. खुर्चीतून उठण्याचा प्रयत्न करीत म्हातारी म्हणाली, यापुढे तिच्याशी संबंध नको. नादिननं उठून म्हातारीला खुर्चीतून उठायला मदत केली. म्हातारी उठून म्हणाली, झोपायची वेळ झाली. गुड नाईट मिस्टर कोप. गुड नाईट मॅडम. सर्व कुटुंब उठून गेलं. कोप विचित्र नजरेनं त्यांच्याकडे पाहत उभा राहिला. अमेरिकन लोक स्वभावतः मनमिळावू असतात हे अनुभवाअंती डॉक्टरांना माहीत होतं. इंग्रज लोकांसारखे ते प्रवासात संकोचानं आणि तुटकपणानं वागत नाहीत. डॉक्टरांना कोपशी परिचय करून घ्यायला वेळ लागला नाही. त्यांनी स्वतःच्या नावाचं कार्ड कोपला दिलं. कार्डावरचं नाव वाचून कोप प्रभावित झाला. तो म्हणाला, अरे वा, डॉक्टर जिरार्ड, काही काळापूर्वीच तुम्ही अमेरिकेत आला होतात ना? गेल्या हिवाळ्यात आलो होतो. हार्वर्डला माझी व्याख्यानमाला होती. हो, तुमच्या व्यवसायातल्या तुम्ही अत्यंत मान्यवर व्यक्ती आहात. पॅरिसमध्ये तुमच्या विषयात तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. तुमची अशी भेट व्हावी हे मी माझं भाग्य समजतो. काय योगायोग आहे पहा. सध्या जेरुसलेममध्ये अनेक मान्यवर व्यक्ती आलेल्या आहेत. तुम्ही आहात, लॉर्ड वेल्डन, सर गॅब्रिल स्टेनबॉम असे कितीतरी. आणि हो, प्रसिद्ध बेल्जियम डिटेक्टिव्ह हर्क्युल पायरो हे सुद्धा आहेत. अरे वा, हर्क्युल पायरो? तो सुद्धा इथं आहे? स्थानिक वृत्तपत्रात ते नुकतेच इथं आल्याची बातमी वाचली. सॉलोमॉन हॉटेलात उतरलेत. जेफरसन कोप फार आनंदात होता. दोघे मिळून मद्यपानाला बसले. 2 पेग लागल्यानंतर डॉक्टरांनी म्हटलं, ज्यांच्याशी तू बोलत होतास त्या अमेरिकन कुटुंबाबद्दल सांग. जेफरसन कोपनं मद्याचा घोट घेऊन म्हटलं, सांगण्यासारखं खास असं काही नाही. असं एकमेकांना धरून असतात सगळे. कोप सावकाश म्हणाला, सर्व म्हातारीभोवती फेर धरून असतात असं म्हणायचंय का तुम्हाला? ते खरंच आहे म्हणा. म्हातारी फार विलक्षण बाई आहे. खरं की काय? एवढं आमंत्रण कोपला पुरेसं होतं. तो म्हणाला, तुम्हाला सांगायला हरकत नाही डॉक्टर जिरार्ड, मीही या कुटुंबाबद्दल अलीकडे बराच विचार करायला लागलो आहे. तुम्हाला कंटाळा येणार नसला तर बोलतो मी त्या कुटुंबाबद्दल. कंटाळा कसला? बोला, मनमोकळेपणानं बोला. मग सरळच सांगतो. मला त्या कुटुंबाबद्दल चिंता वाटायला लागलेली आहे. त्या मिसेस बॉयंटनची आणि माझी जुनी ओळख आहे. मिसेस बॉयंटन म्हणजे म्हातारी नाही, तिची सून मिसेस लेनॉक्स बॉयंटन. आहा, होय, ती मोहक बाई. होय, तीच. नादिन नाव तिचं. फार गोड स्वभावाची आहे. तिच्या लग्नाआधीपासूनची तिची माझी ओळख. एका दवाखान्यात ती परिचारिका म्हणून नोकरी करीत होती. सुट्टीसाठी म्हणून ती बॉयंटन कुटुंबात राहायला गेली आणि तिनं लेनॉक्सशी लग्न केलं. हो का? दुसरा घोट घेत कोप पुढे म्हणाला, या बॉयंटन कुटुंबाच्या पार्श्वभूमीबद्दल थोडंसं सांगतो. जरूर सांग.
एल्मर बॉयंटन ते आता हयात नाहीत. हा फार प्रसिद्ध माणूस होता, मोहक व्यक्तिमत्व असलेला. त्यानं 2 लग्न केली. कॅरोल आणि रेमंड. लहान असतानाच या मुलांची आई म्हणजे एल्मरची पहिली बायको वारली. त्याची दुसरी बायको फार तरुण नव्हती, पण देखणी होती असं सांगतात. आणि आता बघा तिची अवस्था. कधी काळी ती देखणी होती यावर विश्वास बसणंच कठीण. पण एल्मरचं तिच्यावर फार प्रेम होतं. प्रत्येक बाबतीत तिचा शब्द तो प्रमाण मानायचा. मरणापूर्वी काही वर्ष तो अपंग झालेला होता. त्यामुळे कुटुंबावर तिचीच सत्ता चालायची. एक छत्री अंमलच म्हणा ना तशी. ती कर्तबगारही होती. व्यवसायात ती प्रवीण होती. एल्मर वारल्यानंतर ही मुलं तिनं चांगली सांभाळली. तिला स्वतःला एकच मुलगी झाली, जिनेव्रा. दिसायला गोड पण फार नाजूक. मी आधी सांगितल्याप्रमाणे नवऱ्याच्या मृत्यूनंतर सर्व कुटुंबाचा तिनं ताबा घेतला. ताबा म्हणजे अगदी संपूर्ण ताबा. बाहेरच्या जगाचा वारासुद्धा तिनं आपल्या कुटुंबाला लागू दिला नाही. बाहेरच्या जगापासून कुटुंब तोडून वेगळं ठेवलं, तुरुंगात डांबलं असंच म्हणा ना. डॉक्टर, तुमचं काय मत आहे मला माहिती नाही, पण माझ्या मते तिनं हे काही बरोबर केलं नाही. माझंही तेच मत आहे. उमलत्या मनांवर याचा फार विपरीत परिणाम होऊ शकतो. अगदी बरोबर. मिसेस बॉयंटन हिनं आपल्या छत्राखाली अगदी झाकून ठेवलं. बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्कच तोडला. त्याचा परिणाम असा झाला की मुलं वयानं वाढली, पण त्यांची मानसिक आणि बौद्धिक वाढ खुंटली. मनातल्या मनात ती कुढत राहिली. कुणाशी ओळखच नाही, मग मैत्रीचं तर नावच नको. अशी अवस्था फार वाईट, खरंच फार वाईट. तिचा हेतू वाईट नसावा, पण पालकत्वाचा अतिरेकच केला तिनं. सगळे घरकोंबडे बनले असतील ना. अगदी. दोन्हीपैकी एकही मुलगा काही उद्योगधंदा वगैरे करीत नाही का? डॉक्टरांनी विचारलं. नाही ना. एल्मर बॉयंटन चांगला श्रीमंत होता. त्यानं आपला सगळा पैसा तहहयात बायकोच्या नावावर केला. अर्थात कुटुंबाच्या पालनपोषणासाठीच तो वापरला जाईल अशी त्याची अपेक्षा असावी. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सर्व तिच्यावरच अवलंबून आहेत म्हणायचे. हो, तिनं त्यांना घराबाहेर पडूच दिलं नाही आणि धंदा व्यवसायही करू दिला नाही. घरात गडगंज पैसा होता. उद्योगधंदा करण्याची त्यांना गरजच नव्हती. पण पुरुषांनी स्वस्त घरात बसून राहणं चांगलं नसतं. कामाचा विरंगुळा त्यांना आवश्यकच असतो. बरं, त्यांना कसला छंद नाही. ते कुठलाही खेळ खेळत नाहीत, कुठल्या क्लबचे सभासद नाहीत. इतर तरुणांच्या प्रमाणे त्यांना नृत्य गायनाचीही आवड नाही. गावापासून दूर एका मोठ्या हवेलीत ते राहतात. किती वाईट ना ते. मी तुझ्याशी सहमत आहे, डॉक्टर म्हणाले. एकालाही सामाजिक जाणीव नाही. 4 चौघात कसं वागावं ह्याची समज नाही. सगळे आपले आपल्यातच गुरफटलेले असतात. याचा दोष तू कुणावर ठेवशील? मुलांवर की आईवर? जेफरसन कोप म्हणाला. एका दृष्टीने मला असं वाटतं की थोडाफार दोष आईचाच आहे. पालक म्हणून तिनं फार मोठी चूक केलेली आहे. पण असं असलं तरी मुलांकडेही थोडा दोष जातोच. सज्ञान झाल्यावर मुलानं स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला नकोत का? सज्ञान झाल्यावरही आईचं बोट धरूनच चालायला हवं का? स्वतंत्र व्हायला त्यानं शिकायलाच हवं. तेच त्यांना अशक्य झालं असेल. डॉक्टर विचार करीत म्हणाले. का अशक्य का? झाडाची वाढ खुंटवण्याच्या अनेक पद्धती असतात मिस्टर कोप. पण मुलं
चांगली सुदृढ आहेत डॉक्टर. शरीरानं असतीलही, पण मनाला हवं तसं वाकवता येतं. मनाची वाढ खुंटवता येते. पण मानसिकदृष्ट्याही मुलं तल्लख आहेत डॉक्टर. माणसाचं दैव त्याच्या हातातच असतं. ते घडवायचं की बिघडवायचं याचा निर्णय त्यानंच घ्यायचा असतो. स्वतःचा मान स्वतःच राखायचा असतो. हे ज्याला समजतं तो स्वतःचा मार्ग स्वतःच शोधतो आणि आयुष्यात काही करून दाखवतो. बसल्या जागी रवंथ करीत बसत नाही. घरात अंगठा चोखत बसत नाही. अशा घरबशा माणसाबद्दल एका तरी स्त्रीला आदर वाटेल का? डॉक्टर कुतूहलानं क्षण दोन क्षण त्याच्याकडे पाहत राहिले आणि नंतर त्यांनी विचारलं, तू खास करून लेनॉक्स बॉयंटनच्या संदर्भात हे बोलतो आहेस का? हो, त्याच्या संदर्भातच बोलतोय. रेमंड अजून पूर्वयात आहे, पण लेनॉक्स जवळपास 30 वर्षाचा आहे. त्यानं काही करून दाखवण्याची हीच वेळ आहे. त्याच्या बायकोचं आयुष्य काही फारसं सुखावह नसावं. कसलं सुखावह? नादीन फार चांगली गुणी मुलगी आहे. तिनं तक्रारीचा एक शब्दही कधी तोंडाबाहेर काढला नाही, पण ती मुळीच सुखी नाही. बाईनं किती सहन करावं यालाही काही मर्यादा असते. तिच्या जागी मी असतो तर सरळ नवऱ्याला खडचावलं असतं. स्वतःचं नाणं बद्ध नाही हे सिद्ध करून दाखव, नाहीतर तिनं त्याला सोडावं असं म्हणतेस? डॉक्टर, तिला तिचं स्वतःचं आयुष्य नाही का? लेनॉक्सला तिचं मोल कळत नसेल तर तिच्या गुणांची कदर करणारे दुसरे आहेतच की. दुसरे म्हणजे उदाहरणार्थ कोण? तू स्वतःच का? जेफरसन कोप थोडा गांगरला. नंतर डॉक्टरांच्या नजरेला नजर भिडवीत ताठ मानेनं म्हणाला, हो, मी स्वतःच. तिच्याबद्दलच्या माझ्या मनातल्या भावनांची मला मुळीच लाज वाटत नाही. माझ्या मनात तिच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. ती सुखी व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. ती जर लेनॉक्सबरोबर सुखी झाली तर मी माघार घेऊन तिच्या आयुष्यातून कायमचा नाहीसा होईन. पण आता मी तिच्या पाठीशी उभा राहणार आहे. तिला माझी गरज भासली तर मी तिच्या पाठीशीच आहे. मध्ययुगीन स्त्री दाक्षिण्य आजकाल फक्त अमेरिकेतच शिल्लक उरलेला आहे. कोणत्याही फळाची आशा न धरता तू आपल्या प्रियेच्या सेवेसाठी तत्परतेनं उभा आहेस. फार कौतुकास्पद आहे हे. तिच्यासाठी तू नक्की काय करायच्या विचारात आहेस? तिला गरज पडल्यास मी हाताच्या अंतरावर असावं म्हणून इथं तिच्या जवळपास राहण्याचा माझा विचार आहे. आणि म्हातारीचं काय? ती तुला सहन करील का? जेफरसन कोप म्हणाला, म्हातारीचं काही सांगता येत नाही. बाहेरच्या कुणाशीही संपर्क ठेवलेला तिला आवडत नाही. माझ्याशी मात्र ती चांगलं वागते. मला घरातल्या माणसांसारखंच वागवते. तिच्या सुनेशी असलेल्या तुझ्या मैत्रीला तिची मान्यता आहे? हो, खांदे उडवीत डॉक्टर म्हणाले. विलक्षणच म्हणायचं हे. डॉक्टर, मी तुम्हाला खात्री देतो, आमच्या मैत्रीत लाजिरवाणं असं काहीही नाही. अत्यंत निरुपद्रवी आणि शुद्ध अशी ही मैत्री आहे. माझ्या पवित्र प्रेमाला कलंकित करील असं कधीच माझ्या हातून घडणार नाही. स्वप्नातही तसा विचार माझ्या मनाला शिवणार नाही. मित्रा, मगाशीच मी तुला सांगितलंय की तुझ्या या भावना मला फार कौतुकास्पद वाटतात, पण म्हातारीला त्यांची किती कदर असेल याची मला शंका आहे. या बाबतीत तिनं तुला प्रोत्साहन दिलं तर ते एक आश्चर्यच म्हणावं लागेल.
तिच्याबद्दल तुला फार कुतूहल आहे, फार कुतूहल आहे. मान्य आहे, कुतूहल वाटावं अशीच ती बाई आहे. जबरदस्त इच्छाशक्ती असलेली ती आहे. नवरा तिच्या निर्णयावर पूर्णपणे विसंबून होता ते उगीच नाही. हो ना. आर्थिक बाबतीत आपल्या मुलांना त्यानं पूर्णपणानं तिच्यावर विसंबून ठेवलं यावरून ते स्पष्टच दिसतंय. माझ्या देशातल्या कायद्यानुसार त्याला असं करताच आलं नसतं. कोप उठत म्हणाला, अमेरिकेत आम्ही संपूर्ण स्वातंत्र्यावर भर देत असतो. डॉक्टर जिराडही उठले. कोपचं विधान त्यांना पटलेलं नव्हतं. कुठलाही देश आणि कुठलीही व्यक्ती पूर्णपणे स्वतंत्र असते असं त्यांना वाटत नव्हतं. कमी जास्त प्रमाणात प्रत्येकावर काही ना काही बंधनंही असतातच. डॉक्टर याचाच विचार करीत झोपायला गेले. प्रकरण 5 येथे समाप्त. अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती.